जे ठिय्या आंदोलन सुरू आहे पूर्व भागामध्ये ज्या त्या उपसा सिंचन योजनेचं पाणी मिळालं नाही असा आरोप आहे. हे 11 वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू झाले. नेमकं काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे. उन्हाळी आवर्तनाला जे दहीगाव सिंचन मध्ये जे 24 गाव आहेत त्यापैकी ह्यांनी फक्त 7 गावांना पाणी दिले आणि असं सांगितलं जाते की 2 महिने यशस्वीरित्या आम्ही ही योजना चालवली. मग योजना चालवली तर हे पाणी गेलं कुठं? हे पाणी जे लाभार्थी गाव आहेत त्यांना मिळालं नाही. त्यांच्या तुम्हाला सांगतो बांधापर्यंत पाणी गेलं नाही. मग हे पाणी गेलं कुठं? मग हे पाणी न आल्यामुळं आज आम्हाला हे आंदोलन करायची वेळ पडली. भाऊ किती गावांना पाणी मिळालेलं नाही? ह्याच्यात फक्त आम्हाला जी पाटबंधारे खात्याने जी यादी दिली फक्त 7 गावांना पाणी दिलंय. 17 गाव वंचित आहेत 24 पैकी. असं तुम्ही आज पाणी मागत नाही. प्रशासनाला आम्ही दररोज कॉन्टॅक्ट मध्ये. साहेबांनी आम्हाला सांगितलं, राजगुरू साहेबांनी, की उद्या सोडू परवा सोडू. आम्ही आज अचानक पाणी मागितलं नाही तुम्हाला. काल पाणी संपलंय आज आम्हाला पाणी द्या. आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही आता ते असतील तर फोनवर त्यांच्याशी संपर्क साधा. आम्ही 2 महिन्यापासून त्यांना सारखं विनंती करतोय, मागणी करतोय. साहेब सांगताय की 2 दिवसात सोडतो, 3 दिवसात सोडतो. आजपर्यंत सोडलं नाही. आणि तुम्हाला सांगतो पाटील गटाचे प्रवक्ते त्यांनी सांगितलं की योजना बंद झाली म्हणून आम्हाला आज इथं येण्याची वेळ आली. ही जर योजना चालू आहे सगळ्याला पाणी मिळेल हे जरी आम्हाला कळलं असतं तरी आम्ही इथं आलो नसतो ना. गेलं कोणाला दिलं पाणी? तुम्ही ताकद कुठं लावली तुम्ही? त्या पाणी गेलं कुठं ते पाहिजे ना. म्हणजे तुम्ही द्या ना, हिशोब द्या की पाणी कुठल्या गावाला दिलं, काय दिलं. तर तुम्हाला सांगतो आम्ही का बसलो मग इथं? तुम्ही फिसऱ्याला कधी पाणी दिलं विचारा, शेलगावला कधी दिलं, सौंद्याला कधी दिलं हे त्यांना विचारा ना तुम्ही. आणि तुम्हाला सांगतो माझा जे आरोप आहे ते त्यांनी स्पष्टपणे राजकारण केलं. आणि माझं मत असं आहे की खुनशी राजकारण करू नये शेतकऱ्याच्या बाबतीत. तुम्ही इतरत्र वर्षभर राजकारण करा, 5 वर्ष करा, पण शेतकऱ्याच्या बाबतीत खुनशी राजकारण करू नका, एवढीच विनंती. पाणी नाही आलं तर तुमची पुढची भूमिका काय असेल? पाणी नाही आलं, आता आम्हाला योजना चालू आहे. आणखीन आम्ही माहिती घेतली. 2-2.5 मीटर पाणी आहे. पाणी तुम्हाला म्हणतो आजही देऊ शकतात. ही योजना चालवली तर आजही देऊ शकतात. पाणी पूर्ण दाबानी ह्यांनी जर मनावर घेतलं या प्रशासनाने तर तुम्हाला सांगतो आम्हाला पाणी आजही मिळू शकतंय. पाणी चालू असताना बंद पडल्यावर आम्ही येऊन बसलो नाही. पाणी आज बी चालू आहे म्हणून आम्ही आज येऊन बसलोय. ही पाणी त्यांनी कंटिन्यू करून आम्हाला पाणी द्यावं एवढीच मागणी. पाणी जर न मिळालं तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आम्ही माननीय संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाची तुम्हाला सांगतो पूर्णपणे चौकशी लावून आम्ही ह्यांची तक्रार डायरेक्ट मंत्र्याकडे करणार आहोत.